हा घाट इथून चालू झालेला आहे, म्हणजे एकदम खतरनाक घाटची सुरुवात इथून आहे. बघू शकता आपण किती म्हणजे खालून आलेलो आहे पूर्णपणे. खरी सुरुवात दिवे घाट संपतो त्या ठिकाणी मी आलेलो आहे. इथंच पूर्णपणे आणि फोटोशूट करण्यासाठी इथं आहे. तर इथून पुढं जे सोलापूर तिथं पूर्ण आणि हायवे डायरेक्ट बँगलोरपर्यंत इथून हा रस्ता. तर दिव्य घाट इथून संपतो आणि हा खाली जाण्याचा रस्ता आहे. तर संतोष भाऊ सोबत आलो होतो, फोटो शूट केला आहे. आणि तर आपण आता संतोष भाऊच्या घरी, संतोष भाऊ पण जेवण करताय आणि मी पण जेवण करतो. जेवणात काय आहे, ही वरण, चपाती, भात, कांदा ठेसा आणि आपल्या आमरस. तर चला जेवण करतो. टायमिंग 11:10 झालेले. जेवण करतो. तर चला भेटून आपण चाललेलो आता नानांच्या हॉटेलला सायकल आणायला, कारण की भरपूर म्हणजे पाऊस पण एकदम खतरनाक चालू होणार आहे वाड्यात. संतोष भाऊ लवकर निघू. खतरनाक पाऊस चालू झालेला आहे, एकदम मोठे मोठे थेंब पडायला लागले. तो कधी चालू होतो कधी बंद होतो, म्हणजे फक्त येऊन रस्ता वाल्ला करून जातो. म्हणजे एकदम ढग वाढायला लागलेलं आहे डायरेक्ट. आपले संतोष भाऊ इकडे उभा आहे. मी पण गाडी करत होता त्यामुळे लवकर खतरनाक पाऊस चालू झालेला आहे. आता काय येत नाही, आता रस्ता एकदम वाढला आहे. आता काय अडचण नाही आता, म्हणजे पाऊस. तर समोर आपली सायकल लावलेली आहे, पूर्णपणे पॅक केलेली आहे. नानांच्या हॉटेलवरून आत्ताच आलेलो आहे. नाना काय हॉटेलवर नव्हते आणि आजचा मुक्काम आपला संतोष भाऊ यांच्या घरीच होणार आहे. आणि समोर जे तुम्हाला टायवल दिसतंय त्या ठिकाणी संतोष भाऊचं घर आहे. आणि जे ती एर्टिगा दिसते पाठीमागे ती गाडी MH12 PV18 संतोष भाऊची गाडी. आत्ताच आलो आणि म्हणलं व्हिडिओ काढू आपण सायकलसोबत, कारण की आता जायचं आहे. संतोष भाऊनी मी मॅगी घेऊन येतो. म्हणलं काय अडचण नाही. संतोष भाऊनी मॅगी खायची का? म्हणलं काय नाही, आता तुम्ही आणशान ते खाऊ आम्ही, त्यात काय म्हणलं एवढं. 4 वाजत आलेले. असं रोड समोर काय विषय नाही. लवकरात लवकर आता बघू. आणि उद्याचा सकाळचा माझा प्लॅन आहे. मला आपले एक जे वाघुलीवरून एक मेसेज आलेला आहे, भाऊ घरी या म्हणून. सकाळीच मेसेज आला होता, बघू आता. त्यामुळं मी सायकल घेऊन डायरेक्ट आलो आहे इकडं. म्हणलं इकडून इकडंच निघून जाऊ, कारण की सायकलची थोडी हवा पण गेली होती, पूर्णपणे भरली हवा. तर ताईंनी मॅगी बनवलेला आहे. आता मी तर मॅगी ती पहिल्यांदा बघितली. मॅगी मी खातच नाही, कारण की ती जीवाला हानिकारक असल्यामुळं हे मॅगी खातो. आणि आता आपले संतोष भाऊ कुठे गेले? मॅगी तिकडे. हा हे काय आता? तर हा मॅगी मसाला आहे, आपण बनवताना टाकत असतो, पण हे नवीनच आहे आता. तर काकू म्हणे शेतीत जायचंय फिरण्यासाठी, ताई पण आहे सोबत, आपले संतोष भाऊ सोबत आहे. तर कारण की पाऊस आता बंद झालाय डायरेक्ट. सकाळपासून हा रस्ता वाढला होता, आता हा पण वाढलेला आहे. 5 वाजलेले. वातावरण म्हणजे खूप छान झालं. आता शेतीत तापून जातो, पण आता पुण्यामध्ये ते नांगरलेले वाटतं. इकडं पूर्णपणे झाडं, वातावरण एकदम भारी झालेलं आहे. एकदम म्हणजे खूप काकू होत आहे एकदम. आणि आपले संतोष तिकडं बसले का? तिकडं बसले ते. हा, तर एकदम भारी वाटलंय मला. एकदम एन्जॉय फ्री, काहीच विषय नाही. एकदम भारी, कारण की एकदम भारी वातावरण. ब्लॉग बनवतात ना, तर शेतातला ब्लॉग तिकडे कोण मुलगा. मग अशी पाऊस आलता तेव्हा होत्या तुम्ही? तेव्हा नव्हतं का? अहो व्हिडिओ बनवायला आलो होतो. लावायचं काम चालू आहे भाऊंचं. सरच म्हणता ना याला पाठ करायचं नाही, जे आपण हे असं करतो सरे लावायचंच म्हणता ना याला काहीतरी. म्हणजे मी थोडं शेतीत गेलेलो आहे ते, तर मला जेवढं थोडं माहिती त्यामुळे. तर ते सरे लावायचं काम चालू आहे आणि त्यानंतर ते पाणी भरता वाटतं. शेती जाऊन 2 महिने. हो का? आता पाऊस पण काय सगळ्यांची बाकी काही नाही.
हा कधी पण येते फोटो काढाय, पण हात नाही लावत कशाला. नाही नाही विषय काय बरोबर आहे. लोक ड्रिंक वगैरे करणार वाचलं का? त्यामुळे मग हे होतं. काय रे भाऊ, कितवीला आहे शाळेत? पहिलीला जातो का? अरे मुले मोठे ब्लॉगर आहेत ते, अयोध्या आहे सगळं. सायकल वरती. सायकल वर शाळेत जातो जातात. ना? रोज जातो का? काल सुट्टी होत्या. आता तू बघ ना व्हिडिओ मध्ये येणार तू. 2 दिवस मग अभ्यास कोणी करायचा? करून आलो. करून आला अभ्यास? नाही थोडा घरी गेल्यावर. थोडा घरी गेला. अभ्यास कर बर का. सगळ्यांना गोटी रोज ना खेळायचं थोडं कमी कर. अभ्यास कर, खूप मोठा हो. अभ्यास कमी करतो आणि खेळतो जास्त. अरे बापरे. ते कोण आजी आहे का ती तुझी? काय बनवलं? काय बनवलं? काय बनवले? घर बनवले काय? काय बनवले? शेतीचं काम करतो का? विहीर. येती नानी येतं माझ्या भावाचं नाही माझं. अरे बाप. आणि काय करणार याच्यात? याच्यात पाणी भरलं पाऊस आलं येईल पाणी ह्यात. बनवलं. वीर बनवणार इथे. त्याच्यात काहीतरी लावायचं ना, हे शेवग्याचं झाड लावायचं. एवढी सारी जाव खेळायची की हा का? इथे फुलं लावलेत. फुलं लावली. आणि ते पलीकडचं कोणाचं सीताफळाचं? आणि ते तिकडचं जे वावर आहे ते कोण? आपण त्यांच्याकडे जाऊ ना थोडे आत्याबाईचं आहे. मग तुमचंच आहे का? मी तिथे जाणार आहे आता. जा ना. थोड्या वेळाने. थोड्या बकरी वेळाने. आल्यावर. बकरे आले. बकऱ्या आल्यावर जाणार आहे. तो म्हणे तिकडं त्याला म्हणलं कुत्रा आहे तिकडं. तो म्हणे चला काय करत नाही. तिकडे आहे कुत्रं. तर कुत्रा तिकडं आहे, तो आपल्याला नेतोय आता इकडून तिकडं. आणि बाकी इथं कुत्रे बांधलेले आहे, पाणी पण चालू आहे. तर शेळ्या मेंढ्या दोन्ही पण इथं. शेळ्यांची पिल्लं बघा तिथं 2. आजी काम करताय. नाही हे काय दिसतंय ना इथून ते. अरे तेवढं चल मी तर इकडून असं राऊंड मारून आलो. तू तिकडून आला का? काय नाही करणार. मी आलो जग मारून. चालेल. हा मुलगा ह्याच्यासोबत बॉल खेळतात ते. हा कुत्रा भुकला, आता तिंग पळत आला माझ्याकडे. अरे राजयोग सौजी हॉटेलला, सासवड रोडला. तर संतोष भाऊ आपल्या सोबत आहे, जे कालपासून आम्ही सोबतच आहे. आणि आता आलेलो आपण कोणती भाजी घ्यायची? शेवभाजी ना. तर शेवभाजी घ्यायची आहे. तर चला हॉटेलला जाऊ आता. सगळं म्हणजे हॉटेल एकदम महाराजांच्या बॅनरनीच भरलेलं आहे हॉटेल. बघू शकता आता हॉटेलमध्ये आलो आहे भाजी घेण्यासाठी. 7:30 वाजत आलेली. तर चला मी आता जेवण करून घेतो. शेवभाजी आणि हे सुकी शेव आणि आपलं ठेसा, कांदा, चपाती, पाणी. आणि समोर आपले संतोष भाऊ बसलेले, ते पण जेवण करताय. मी पण जेवण करतो आणि मग जेवण झाल्यानंतर आपलं. तर आज दिवसभराचा पूर्ण ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा मला कुठून बोलता काय, मला पण समजेल का माझा व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचलाय. आणि नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. जय भारत, जय महाराष्ट्र, गुड नाईट.